रुपा काय चालू आहे? काही नाही बा प्रीती ताई, काम चालू आहे, कामच करून राहिले मी. हो लेकरू असल्यावर कामच नाही होत ना, तानं लेकरू राहते तोपर्यंत. हा लेकराले घेऊ काम करा, लेकराले घेऊ काम करा. रात नाही का या खाली? नाही ना प्रीती ताई, रात नाही ना खाली, धरूनच ठेव म्हणते. वरच पकडून ठेवा लागते याले. आणि मग मी जर कामाला लागली तर याले कोण पाहिन? माझी सासू तर पाहत नाही बापा, चालली गेली तिकडे मंदाताईच्या घरा इकडे. राहते तिकडे जाऊन बसते. मग स्वयंपाक झाल्यावर येते मग जेवण करायला. पण असं नाही गड्या, लहानसं लेकरू आहे, काम करण क लेकराले पाहिन तर नाव नाही थांबत, चालली जाते तिकडे. अहो तर तू एक काम करत जाय, तुझी सासू जाते का नाही तिकडे मंदाताईच्या घरा इकडे, तर पाठवून देत जाय तुझ्या सासू बरोबर. हा बसू पाहिलं नाही होत काय लेकराले, बसून पाहिलंच काय. आणि ह्या काय जागेवरून इकडच्या तिकडे हालत नाही, एका जागे ठेवलं ते एका ठिकाणीच राहते. तो ते तर बरोबर आहे, पण पाहिलं तर पाहिजे ना. हा नाही तर काय खेळून राहिला काय खेळू दे, लढून राहिला काय लढू दे. हा असं काम राहते मग. पण असं नाही का चाल गळ्या लेकरू लढून राहिलं तर थोडंसं पकडलं पाहिजे, हा थोडंसं घुमवलं पाहिजे. समजत नाही ना माझ्या सासूले, समजत नाही. मग काय तिच्या भरोशावर मी पोराले ठेवू? म्हणून प्रीती ताई मी माझ्या पोराले तिच्या भरोशावर सोडतच नाही. संग घेऊ काम करतो. मग आता काय करू? हा झोपून बी देईन तर काय दिवसभर काय झोपूनच राहीन काय? या झोपते उठते नाही झोपून राहत ना दिवसभर लेकरं. दिवसाने झोपणं, रात्री झोपणं, कुठं झोप लागते? हो ते आहे ना, लेकरं किती झोपण तर 1-2 घंटे झोपण, मग तर उठूनच जाते ना. नाही तर काय मग त्याच्यानं म्हटलं जाऊ दे बापा, याले घेऊ काम करतो. तर याले घेऊ झाडू लावणं होऊन जाते. आणि पण बाकीचे कामं नाही होत. मग याले झुला द्याव, कामं करा, झुला द्याव, कामं करा. नाही तर मग राणी राहते मग याले खेळवत. हो बापा तुझी पोरगी आहे राखाले. नाही तर काय मग मी कामं करत राहतो तर राणी झुला देते, पाहते, खेळवते. पण आता ते तिकडे खेळायला गेली आणि आमची तर हे राहते तर मग तर टेन्शनच नाही. मग मस्त मी आरामात कामं करतो आणि पूर्ण कामं करेपर्यंत पाहतेच. पण हे असं नाही म्हणत करू बा करणं लवकर कामं झालेच नाही काय कामं, असे आवाज नाही करत, रागवत गी नाही. हो नाही तर कोणाला जीवार येते ना लेकरं पावाले. नाही तर काय मग. पण आमची तर हे नाही, पाहते. तिकडे नेत जाय ना याले पवनच्या घरा इकडे. जाते का नाही जाते? जातो म्हणा, कधी जातो हप्त्यातून एखाद्या दिवशी. रोज गी नाही जात. एखाद्या वेळेस गेली तर गेली, नाही तर मग नाही जात मी बी. आता आली तेव्हापासून नाही गेली. हा काय घुमत फिरत जाय. हा तेव्हा त्याला सवय लागत. नाही तर मग तू कुठं पाहूनपणा जाशील का नाही तर चाल घरी असंच राहीन. मग गमत नाही मग लेकराले. आपण घुमत फिरत राहतो याच्या घरी त्याच्या घरी तर लेकराला सवय पडते का नाही बा आपण घुमायला राहा, म्हणजे समजते लेकराला, समजते. हो हे गोष्ट तर बरोबर आहे. नाही तर मग घरात ठेवलं लेकराले तर मग घरीच गमते त्याले, बाहेर गमत नाही. आणि मग बाहेर जर नेलं तर मग चिडचिड करते. नाही तर काय मग आपल्याला चिल्लीच आणून टाकते म्हटलं लेकरं, नाव वापरू नाही देत. त्याच्यानं घुमत फिरत ठेवा लागते लेकराले. कोणाजवळ बी देऊन द्यायचं खेळवाले राहते, सवय पाडा लागते लेकराले. नाही तर मग तू जवळ घेऊन राहशील ना तर तुला सोडणारच नाही. मग तो घेऊन राह म्हणजे घेऊन राह, पकड म्हणजे पकड, असाच करण. हो ते तर आहे. आता घरी कोणी आहे नाही ना मग प्रीती ताई मायाशिवाय. आम्ही दोघं पाहतो, राणी पाहते, बस दोघं 3 जण. ते तर आहे. पण लेकरं येते का नाही तर त्याच्याजवळ टाकून द्यायचं टीव्हीवर खाली. लेकराले म्हणा खेळवत जायले, पण आपण लक्ष ठेवा, लेकराच्या भरोशावर नाही ठेवा लागत. लेकराचं सांगता नाही पाळलं गिळलं. हो लेकराले काय समजते नाही काय. नाही तर काय मग असं त्याच्या भोवताल ठेवून द्या, पहा बा खेळला याच्या संग. आपण बी तिथंच बसून राहा, लक्ष ठेवा. मग तो चेहरे पाहते ना, नवीन चेहरे दिसते त्याले. मग चांगला खेळत जाईन, मग गमन त्याले. हो कुठे चालले तुम्ही इकडे प्रीती ताई? कुठं नाही, जातो तिकडे शांता काकूच्या घरा इकडे. हा काय हो म्हटलं आता लोणचं टाकायला आपल्याला कैरी पाहिजे ना, तर म्हणत होती का कधी आणान बा तुम्ही वावरातून. अमाय हो गड्या मी बनवण ना लोणचं. हो तर मी सांगून येतो शांता काकूले का तुम्ही कैरी आणान बा, तर मला दे जा 2 किलो. अच्छा हा सांगून ठेवून द्या. करता मग काम, मायानं काम थांबले तू ये. झोपत जाय रे. झोपत नाही ना, काही नाही पाहून राहिला. गोष्टी ऐकते ना. हा ना मट पाहून राहिला. मला असाच पाहत जाय तू, मी अशीच आहे बडबड. येतो मग. भेटू मग उद्या अजून येईन मी तुझ्या भेटीले. काय स्वरूप तुझ्या संग बोलून राहिली मी, मम्मी संग नाही. म्हणत असं देवाळते काय बापा मला एवढ्या जोरात बोलून राहिली बाई, कोण होय ना काय होय. जोरात बोलते म्हणत. हो म्हणून पाहून राहिला तर. घेऊ नको बापा, घेऊ नको. मोठ्याई होय मी, मोठ्याई म्हणत जा मला बडी मम्मी. बडी मम्मी म्हणत जा. चल मग येतो रुपा. हो या मग.
आपणही काम करू बेटा. माय बाई, शांता काकूचंच घर वय नाही आहे का कोणा दुसऱ्याच्या घरी आली मी? काय गड्या, शांता काकूच्या घरी कार्यक्रम घ्याय काय? सोफा गिफा, खुर्च्या उषा गिशा, हा टेबल गिबल ठेवलाय. नाही तर टेबल गिबल तर ठेवतच नाही कधी. कार्यक्रम आहे काय? आज कोणाचा वाढदिवस आहे गड्या? काकू, प्रीती होय काय व? हो काकू, मी होय ना, प्रीती होय. प्रीती, काय करून राहिले? काही नाही हो, कामच चालू आहे, कामच करून राहिलो बा. हाव काय, कामच करून राहिले? आज काय आहे तुमच्या घरी काकू? काही कार्यक्रम आहे का कोणता? नाही तर कार्यक्रम तर नाही आहे. काऊन? नाही, असं माहित झालं मला का तुमच्या घरी कोणता तरी कार्यक्रम आहे बा, म्हणून म्हटलं मला नाही इन्व्हाइट केलं काय तुम्ही? अमाय, कोणता कार्यक्रम आहे व? कोणताच तर नाही आहे. कोण सांगते तुले? हा, कुठून माहित करतो तू गोष्टी? मजाक करून राहिली मी. म्हटलं हे सोफा गिफा उषा गिशा, हा नवीन नवीन कव्हर, म्हणून विचारून राहिली का काय म्हटलं तुमच्या घरी पाहुणे घेऊन येऊन राहिले काय? हो, रिंकू येऊन राहिले आणि बुवा येऊन राहिले. तर म्हटलं बसायला जागा पाहिजे ना, मग सोप्यावर काय दोघं तिघं जण बसते, मग खुर्च्या तर पाहिजे ना, म्हणून म्हटलं ठेवल्यापेक्षा इकडे ठेवा हॉलमध्ये, तर कोणालाही बसा उठाले होते. तर तिकडच्या खोलीतल्या खुर्च्या इकडे आणून ठेवल्या. मग हाव काय, म्हणूनच मी म्हणतो घर कोण मला बदलल्यासारखं वाटते. म्हटलं कोणता कार्यक्रम आहे का कोणी येऊन राहिलं बा, लक्षात आलं मा हे सगळं पाहून का कोणीतरी येऊन राहिलं बा म्हणून तुमच्या घरी. बस ना. कशी काय आली? काही नाही काकू, तुमची आठवण आली तर आली बा मी तुम्हाला भेटाले. हाव काय? हो, तर मी हे म्हणत होती ह्या वर्षी म्हटलं तुम्ही कैरी नाही आणत काय विकाले? लोणचं बनवायचं आहे ना? अव माय बी तर बनवातच आहे, आणन ना मी. तर मी काय म्हणतो, थांबून जाय 15 दिवस, थांबून जाय, मग आणतोच मी विकाले. हा, 15 दिवस थांबून जाय, मग बनवू ना. दिवस गेले काय बनवायचे? नाही नाही, गेले तर नाही म्हणा, ह्याच महिन्यात बनवतो आपण. तर ठीक आहे ना, घेऊन ये जा मग. हा, मी कोणाजवळून घेणार नाही. ठीक आहे ना, तर आणन ना मी, विकालेच आणन. किती किलो पाहिजे तुले? दे जा 2-2.5 किलो. बरं ठीक आहे ना, ठीक आहे, दिन ना दिन. अमाय, ऑटो आला, आले पाहुणे. अमाय बाई, बातच आले पाहुणे. चला मग काकू, मी आता घरी जातो. अमाय बस ना, पाहुणे आले तर काय करून राहिले पाहुणे? हा, जमतेम तर आली तू, बस ना बस, काही नाही होत. नाही नाही काकू, चांगलं नाही वाटत ना, येईन ना मी, मग येईन पाहुणे घेऊन गेल्यावर. बसली असती तर. नाही नाही, आता पाहुणे आले तर पाहुणेले चहा नाश्ता हे ते. हा, आपण काय, आपलं कधी भेटणं होते, हा कधी येणं जाणं होते. बरं, ये जो मग. हो हो, येतो येतो. अमाय दे ना रिंकू, मी पकडतो ना बॅग, दे दे. राहू दे नाही, आणतो ना मी, आणतो आता, चालतो घरात चाल. ऑटोत आले तर गरमी गिरमी झाली का ऑटोत? नाही आई, गरमी गिरमी तर नाही झाली ऑटोत. हवा लागते ना चांगली भरं भरं, तर काही वाटत नाही ऑटोत. बस मध्ये तरी उकळल्यासारखं वाटते, पण ऑटोत नाही वाटत. फक्त ऑटोत एकदम दुपारी जेव्हा या ना आपण 1-2 वाजता, तेव्हा गरम गरम वाफा लागते. सकाळी नाही वाटत एवढं. हो, लवकरच आले. हो, लवकर तयारी केली ना आज. सकाळी लवकर लवकर कामं केले धारानं, त्या मामीजीनं, मीनं, आम्ही तिघीने लवकर लवकर कामं केले आणि लवकर निघालो जेवण खावण करून. अमाय, जेवण करून आले काय? बबिताने स्वयंपाक बनवून ठेवला तुमच्यासाठी. म्हणे रिंकूताई भाऊ घेऊ येऊन राहिले, म्हणे बबन येऊन राहिला, तर स्वयंपाक बनवून ठेवून देतो म्हणे आई. हा काय, काही नाही होत, संध्याकाळी खाऊन घेऊ. संध्याकाळी कायले, आता आले तर नाश्ता काही करू नका, जेवणच करून घे जा थोडं थोडं. नाही काय आई, नाश्ता काही बनवत नाही मी. नाही नाही वहिनी, आताच नाही, आता आल्याबरोबर निंबू पाणी दिलं तुम्ही आम्हाला मस्त. पहिलेच बनवून ठेवलं तर वाटते वहिनीनं निंबू पाणी, आम्ही येऊन राहिलो म्हणून. हो, पहिलेच बनवून ठेवलं होतं ना तिनं. मला म्हणे आई बनवून ठेवून देतो म्हणे, मग आल्यावर फक्त देणंच राहीन म्हणे, नाही तर वेळेवर बनवा द्या, टाइम बी लागते ना. हो, काय म्हणते मग बबन आज? काही नाही बा मामीजी, आज की काही नाही म्हणत मी. हा काय, काही नाही म्हणत. तर आता आला तर आहे मग 2-4 दिवस. नाही नाही मामीजी, 2-4 दिवस कुठं, वापस जाईन ना मी. ऑटो घेऊन आलो तर ऑटोतच वापस जाईन म्हटलं हर्षल संघ. मी काही थांबत नाही ना मुक्काम करत. पाय आई, बबन किती हुशार आहे. हा, आम्ही येत होतो तर ऑटोले आडवा झाला, आज नका जाऊ, आज नका जाऊ, उद्या नेऊन देतो. हा, उद्या जा जा, थांबवलं आम्हाला त्यानं काल, नाहीच येऊ दिलं ना. हा, यायले संघ घेऊन गेला मार्केटमध्ये, आणि आता इथं आला तर म्हणते आता थांबत नाही मी, वापस जातो. रिंकूताई, आलो होतो मी, तुमच्या पहिलेच येऊन गेलो. धारा, मी, माझे दोन्ही लेकरं, आम्ही 4घही जण आलो होतो. रात्रभर मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी गेलो. मग नाही तर विचारून घ्या मामीजीले. हा, आम्ही आलो नाही काय. असं असं, तर रात्रभरच थांबला ना, मग मी तर 2-4 दिवस थांबले तिथं. हा, तूही थांब ना मग. येईन ना एखाद्या दिवशी, येईन मग कधी. बबिता, नाश्ता गिस्ता बनव ना मग यायच्यासाठी.
राहू द्या ना मामीजी, नाश्ता किस्ता कायले पाहिजे, जेवण करूनच आलो आम्ही, आता पोटात जागाही नाही आहे. नाही आले तर थोडा थोडा करून गा. आता ह्याही हर्षली करून घेईन ना. हा आता बबन संग आला तर, नाही तर मग काय म्हणन का बबिता ताईनं नाश्ता दिलाच नाही म्हणून. नाही काय बबिता, तुले सांगन म्हटलं गावात तुझ्या गोष्टी. हो नाही हर्षल, तुझ्यासाठी नाश्ता बनवतो मी. बनवा ना ताई बनवा. मी काय नाश्ता चहा नाश्ता करूनच जातो म्हटलं. मी त्याच्यासाठी आलो. बबनने पहिले सांगून ठेवलं. मी म्हटलं बबिता बाईच्या घरी गेल्यावर नाश्ता केल्याशिवाय येणार नाही म्हटलं मी. नाश्ता काय करतं मग? हा जेवण करणं, जेवण करून जाय. नाश्ता केल्यानं काय होते, काही नाही होत. हा मस्त स्वयंपाक बनवून ठेवला मी, देतो गरम गरम वाढून. पोटात जागा नाही आहे ना तेवढी. अरे काय होते, एक पोळी तर खाणं होते ना. हा जेवढं जेवण करणं होईल तेवढं कर, जबरदस्ती कायले. हा जेवण कर. तसं कर मग बबिता. आता हे जेवण करून आले का नाही तर थोडंसं यायचं झडू दे. हा अर्धा एका घंट्यानं देजो मग सगळेले ताटं वाढून. अर्धी अर्धी पोळी, एक एक पोळी, जेवढं खाणं होईल तेवढं तर काही. हो आई. गण्या काय आई? बोलतही नाही रे आला तर. हा चुपचापच बसले. हा काही बोलूनच नाही राहिलं. आता कशी आहे, काय आहे आई. हा काहीच नाही बोलून राहिलं. आता नवाडं नवाडं वाटून राहिलं वाटते त्याले. हा आता मामाच्या घरी राहिला 8-15 दिवस, तर इथं नवाडं नवाडं वाटते काय. मस्त राहिला ना बाई तो, 15 दिवस मस्त राहिला. गावात सगळे संघ ओळखी, बोलाले तर बापा बसताच, कोणाही संघ बातच ओळखी करते. आणि किती मोठे दोस्त केले त्यानं, गावात आला तर मित्रच मित्र. आणि लेकरं यावत द्याले मग गण्या गण्या. आहेस ना तो, खेळाले वसतातच आहे. मित्र तर बात बनवते कुठेही जाईन तर. हो त्याले म्हटलं आता जाऊ नको बा, राय म्हटलं शाळा लागेपर्यंत. तर नाही म्हणणे, आता आत्या मामाजी आले तर जातो मी. जबरदस्ती आला तो, नाही तर ठेवत होतो त्याले अजून एखादा महिना. हो रिंकूताई आली म्हणून, नाही तर राहत होता मग. हो इकडची आठवणगी नाहीये पण त्याले मस्त राहे. त्याला असं वाटे कमी मस्त घुमाले भेटते, खावायला भेटते, एकदम फ्री. हो आणि इकडे मग आई बोलत राहते, मी बोलत राहतो, त्याचे बाबाही बोलते, आजोबाई बोलते. हो त्याच्यानं मस्त गमलं तिथं. आता आई बाबाले गमून नसून राहिलं इकडे आला ह्यात. नाही तर आईच्या मागं मागं नानी नानी, नानाजी करत राहील आई बाबाले. हा याले म्हटलं गण्याले तयारी कर रे गावाले जा लागते. नाव नाही ऐकत आहे. खेळण्यात याटो याला तरी तो खेळण्यातच होता. त्याला म्हटलं चालतं का नाही चालत, तर राहतं तू आता इथंच. तर मग धावत आला, बुट घातले आणि तसाच बसला याटोत. हात पाय नाही धुतले त्यानं. हाव काय, घरच्याच कपड्यावर आला मग नाही. हो घरच्याच कपड्यावर आणलं मग त्याले. मग अजून म्हटलं तयारी करायला टाइमपास होईल नाही का, 15-20 मिनिट लागले असते. त्याच्यानं म्हटलं जाऊ दे बापा, ऊन होते, चाल म्हटलं तू तसाच. परी काय म्हणते? काय नाही मामी. परीले तर मजा येऊन राहिली असन. हो वहिनी, तिला तर मस्त मजा वाटून राहिली. खुलं मस्त खेळायला भेटून राहिलं तर. जाऊ नये म्हणते आई आपण, नानीच्याच घरी राहू म्हणते, इथंच राहू म्हणते, अशी म्हणते ते. हो ना आता इकडे मस्त खुली जागा, लेकरं दिसते, तर तिलाही मस्त गमते परीले. हो हर्षल चहा बनवू काय? नाही बाई, चहा गी नको बनवू. आता जमतेम लिंबू पाणी केलं आम्ही. आणि आता ऊन तपते तर चहाही प्यायची इच्छा नाही होत. चहा गी राहू दे ना बाई, आता काहीच नको बनवू. थोड्या वेळानं जेवणच करेन मी. हो चहा कायले बनवता आता निंबू पाणी बनवल्यावर. हा एक तर ऊन तपते. नाही बनवत तर नाही म्हणा, जर हर्षलले प्याच असेल तर बनवतो म्हटलं त्याच्यासाठी. दादा तुम्ही प्यान काय चहा? नाही बाई, चहा गी नाही घेत मी. स्वरूप तर चेहरेच पाहून राहिला बापा. हा आई भुलला आपल्याला आता, ह्या चेहरेच पाहून राहिला तो इकडे तिकडे. हो ना चेहरेच पाहून राहिला. हा भुलला काय, नानी होय ना मी. लक्ष्मीले पाहून राहिला वाटते तू तिकडेच. लक्ष्मी पाय म्हटलं स्वरूप पाहून राहिला. हो आई, मलाच पाहून राहिला तो एकसारखा. माझ्या संग वळखी करायची आहे त्याले. हो तुझ्या संग वळखी करायची आहे म्हणून पाहून राहिला नाही. हो म्हणून पाहून राहिला तो. मी वळखी करन त्याच्या संग आणि खेळन मग. करजो वळखी करजो आणि खेळजो. बाबा गिबा कुठे गेले? बाबाची काय तेच रोजची ड्युटी, वावरात जाणं ना घरी येणं, काम असो नसो वावरात तर जाच लागते. आणि दादा कामाला गेला. हाव काय, किती वाजता येते मग? प्रकाश काय 1 वाजता येऊन जाते. अन बबन तू काही आत्ताच जाऊ नको. हा संध्याकाळी जा त्या पारगानं. आता आले तर मस्त आराम गिराम करा, जेवण खावण करा, नाही काय रिंकू? नाही ना मामीजी, निघून जाईन ना आम्ही जेवण केल्यावर. मग याला अजून संध्याकाळची ट्रिप आहे ना 4 वाजताची, त्याच्यानं काही थांबणार नाही आम्ही. जेवण केल्यावर निघून जाईन. हाव काय, ट्रिप आहे नाही तर थांबले असते मस्त. 4 वाजता निघाले असते मग इथून. नाही काकूजी, थांबणं नाही परवडत ना. ट्रिप आहे म्हणून. ट्रिप नसती तर मग थांबलो असतो आम्ही.
हो ते तर आहे. ट्रिपा भेटल्या का मारूनच घ्या लागते. ट्रिपा काही सोडा नाही लागत. नाही तर काय मग. लय दिवसाबाद आला हर्षल घरी. तसा येत नाही तू. हो लय दिवसाबाद काय लग्नात आलो असं आणि एक वेळ अजून मनातच आलो होतं. तेव्हा लक्ष्मी नव्हती, फक्त गणेश होता. तेव्हापासून आता आलो मी. 3 वर्ष झाले सण आला नाही तू. येत जाय घुमत फिरत इकडे. ट्रिपा गिपा राहिल्या आमच्या गावा इकडे गी तर येत जाय घरी चहा नाश्ता करायला. नाही तर काय मग कधी आमच्या गावची जर ट्रिप राहिली तर येत जाय घरी. नाही तर काय मग याले तर सांगतो मी. याले म्हणतो तू बाईच्या गावा इकडे जातं तर जात जाय बाईच्या घरी. भेट घेऊन येत जाय बा. चाय नाश्ताही होते, बोलणंही होते आणि भेटही होऊन जाते. तर हो हो म्हणते आणि शरम लागते का काय त्याला एकट्याला येवाले. तर येतच नाही मग. आणि सांगते अजून चांगलाच गेलो होतं म्हणते आज बाईच्या गावाले. याच कायची शरम. कोण राहते घरी. आई आणि मी आणि लेकरं. माहित तर हेही नाही राहत आणि बाबाही नाही राहत. आणि राहिली तर काय म्हणते काही नाही म्हणत. कोण काय म्हणणार आहे. हो ना याच मस्त. येत जाय आता हर्षल याच्या पुढं. हो काकू येत जाईल ना. बबिता दे ना मग हात धुवाले पाणी दे यायले आणि टाटं वाढ. बरं आहे आणतो मी हात धुवाले पाणी. चला मग मित्रांनो आता आम्ही बी टाटं गिटं वाढतो, जेवण खावण करतो. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.